पण अशा प्रकारे झुंडशाही, गुंडागर्दी आणि दडपशाही म्हणजे तुमच्यात जर खरं मर्दुमकी होती तर तुम्ही एकट्यानेच यायला पाहिजे होतं. यामुळं त्यांनी इतक्या मोठ्या व्यक्तीला काळं फासून ते जर सापडलं असतं ना तर त्याच्या चाटीवर 2-3 दिल्या असत्या हाणून. ज्यांनी केलंय ना ते मात्र पश्चाताप करतील एवढं नक्की. नमस्कार, माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रणव कांबळे. काल अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर शाई फेक करून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कधी काळचे संभाजी ब्रिगेडचे सक्रिय असणारे अमोल मेटकरे आहेत. अमोलजी, प्रवीण गायकवाड यांच्यावर काल हल्ला करण्यात आला, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? एका झुंडीनं केलेला तो भ्याड हल्ला होता. एखाद्या व्यक्तीचे तुमचे वैचारिक मतभेद असू शकतात, पण वैचारिक मतभेद असतील तर विचाराची लढाई विचारानं झाली पाहिजे, या मताचा मी आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे तुमच्यात जर खरं मर्दुमकी होती तर तुम्ही एकट्यानेच यायला पाहिजे होतं. पण अशा प्रकारे झुंडशाही, गुंडागर्दी आणि दडपशाही यामुळं त्यांनी इतक्या मोठ्या व्यक्तीला काळं फासून जो एक प्रकारचा झुंडशाही म्हणजे तुमच्यात किती रुजलेली आहे हा मॅसेज देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक अशी प्रवृत्ती अजूनही जिवंत राहते की जी थेट तुमच्याकडे येते की तुम्ही आमच्या मनानुसार नाही ऐकलं तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, मारण्याच्या इराद्याने येते. तुम्हाला असं वाटते याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. हे जास्तीत जास्त कडक कारवाई यांच्यावर झाल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये एक सरकारबद्दल चांगला मॅसेज गेला पाहिजे, या मताचा मी आहे. अन्यथा सरकारवरून लोकांचा विश्वास उडता कामा नये. आज जे काय थातूरमातूर कलमा दाखल झाल्या त्यामध्ये ते SP-च्या समोर त्यांना हजर करण्यात येणार आहे. पण उद्या जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला संभाजी ब्रिगेडकडून, कारण ॲक्शनला रिॲक्शन देणाऱ्या चळवळीत आम्ही पण होतो. आता ठीक आहे, या 2-4 वर्षामध्ये तो फ्लो कमी झाला, त्याची कारणं वेगळी आहेत. पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्याकरता सरकारने गुन्हेगारावर कायदेशीर कठोर कारवाई केली पाहिजे. हल्ला करणारा जो दीपक काटे होता, त्याचे बरेचसे फोटो चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा भाजपला समर्थन करणारे संभाजी भिडे असतील यांच्यासोबत आहे. म्हणजे प्रतिग्रामी चळवळीतल्या संघटनांच्या जे कोण नेते आहेत, कोण मंडळी आहेत त्यांच्यासोबतचे. पण तुम्ही ज्या पक्षात सध्या आहात, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात, तो पक्ष आता सध्या भाजपसोबत अलायन्समध्ये आहे. मग त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे सध्या? कुठल्याही पक्षांनी हे ठरवलेलं आहे महायुतीमध्ये, तिन्ही पक्षांनी, की गुंड प्रवृत्ती आणि गुंडशाहीचं बॅकग्राऊंड असलेल्या कुठल्याही लोकाला आपल्या पक्षामध्ये स्थान देऊ नये आपापल्या पक्षामध्ये, किंवा महायुतीची बदनामी होईल अशी लोकं, ज्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड असेल, अशी लोकं आपापल्या पक्षात पदाधिकारी नसावीत. आता हा त्या पक्षाचा पदाधिकारी कधी झाला, तो त्या पक्षात कधी आला, हे मी सांगू शकत नाही. पण स्वतः माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांसोबत त्याचे फोटो दिसत आहेत. आता काय बावनकुळे साहेबाला तर हे काही माहीत नसेल की हा आपल्या पक्षात आला आहे आणि हा असं काही दुष्कृत्य करेल. आता या निमित्तानं त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड जर समोर आलं आहे, कारण त्याच्या रेकॉर्डमध्ये असं दाखवलं जातं आहे की त्यांनी 7 वर्षापूर्वी त्याच्या चुलत भावाचा मर्डर केला होता. म्हणजे मर्डरचा गुन्हा त्याच्यामध्ये होता. त्यात तो येरवडात जेलची हवा खाऊन आलेला आहे. त्याच्यानंतर असं पण दाखवलं जातं आहे की पिस्तूल, गोळ्या त्याच्या म्हणजे असं विमानतळावर वगैरे बेकायदेशीर पिस्तूल बाळगणं, म्हणजे त्याची गुंड प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे. आता यात भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पक्षाचं नाव खराब करून घेणार नाही, मला माहीत आहे. त्याच्यावर लवकरात लवकर बावनकुळे साहेब कारवाई करतीलच. आणि आता ठीक आहे ना, तो त्या पक्षाचा असेल तर त्या पक्षाला हे सांगितलं का त्याला तू मार म्हणून? असं कोणता पक्ष नाही सांगत. आता अशा उपद्व्यापी प्रत्येक पक्षात असतातच 2-3 काय. आता उद्या आमच्या कोणा कार्यकर्त्याकडून एखादा गुन्हा झाला तर थेट तुम्ही काय अजितदादांना दोष देणार? तेवढ्यापुरतं म्हणणार की हा या पक्षाचा कार्यकर्ता आहे, म्हणून काय आम्हाला अजितदादांनी सांगितलं होतं असं करायला? त्याला काय बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं का असं करायला? साहेब, प्रशांत कोरटकर असतील किंवा राहुल सोलापूरकर असतील आणि आता हा दीपक काटे यांच्यावर प्रशांत कोरटकरवर आणि राहुल सोलापूरकर म्हणावी तशी कारवाई भाजप सरकारने केली नाही गृहमंत्री फडणवीसांच्या काळातच. आता दीपक काटे प्रकरण झाले, मात्र यावर कारवाई होईल, अजून तरी काय कारवाई झाली नाही, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? प्रशांत कोरटकरला जे देवांगण दिसलं ते नक्कीच सरकार त्याला पाठीशी घातलं नाही, म्हणूनच तो हरामखोर तिकडं पकडला गेला महाराष्ट्राच्या बाहेर. राहुल सोलापूरकरवर FIR झाला का तर अद्याप झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रशांत कोरटकरला मात्र पोलिसांनी पळताभुई थोडी केली होती, पण नागपूरच्या काही पोलिसांचा त्याला पळवण्यामध्ये सहभाग होता. तो नंतर चंद्रपूर, ताडोबा त्या भागात सापडला आणि पुढं तिकडं पकडला गेला दुसऱ्या राज्यामध्ये. सोलापूरकरवर कारवाई व्हायला पाहिजे, ती झाली नाही. किंवा आता हा काटे जो दिसतोय
या काटेवर पण जी काही कारवाई ठीक आहे. आता माझ्यावर ज्यावेळेस काही गुंडांनी अटॅक केला होता झुंडशाहीने माझ्या गाडीवर, त्यावेळेससुद्धा अटेम्प्ट टू मर्डर लागला नाही, कारण कुठला शस्त्र घेऊन कोणी आलं नव्हतं. आता याच्यामध्ये तुम्हाला हे स्पष्ट दिसतं, या प्रकरणात काय दिसतंय की काही गुंडे येत आहेत, झुंड येते, ते हातात शाई घेत आहेत. आता शाई फेकण्याचे प्रकार आपण पाहतो, गाडीवर शाई फेकणं, काळे झेंडे दाखवणं, हे लोकशाहीमधले एक प्रकार आहेत. पण एकदम गाडीतून बाहेर काढणं, कपडे ओढणं, मारहाण करणं, असं म्हण, कपडे फाडणं, ही तर साली गुंडागर्दी झाली. या सर्व प्रकरणात असं दिसून आले, प्रतिगामी कार्यकर्ते पुरोगामी कार्यकर्त्यांच्यावर हल्ले करतात, मात्र त्यांना भाजपचा किंवा सत्तेत जे कोण आहेत त्यांचा पाठिंबा मिळतो. मात्र 2005 नंतर संभाजी ब्रिगेड स्थापन झाल्यापासून संभाजी ब्रिगेडचं नाव काढणं म्हणजे काहीतरी असं भीती वाटत होती. मात्र भाजपचं सरकार जेव्हा आलं, भाजपच्या सरकार आल्यानंतर संभाजी ब्रिगेडची भीती कुठेतरी कमी झाली. तुम्ही आधी सक्रिय कार्यकर्ते म्हणून संभाजी ब्रिगेडमध्ये काम केलं, कुठेतरी अमोल मिटकरींचा आवाज देखील दाबला जातोय. असं आहे की मी सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचा सदस्य आहे. 2005ला भांडारकर प्रकरण घडलं, राजमाता जिजाऊ साहेबांची बदनामी झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडनी एक प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळेस आम्ही त्या संघटनेत काम करायला लागलो. अनेक ठिकाणी आम्ही कॅडर कॅम्प केले, मी स्वतः व्याख्यानाला जात होतो, हे गोष्ट खरी आहे. पण 2015-16पर्यंत तो फ्लो पण चांगला होता. मग मध्यंतरी संभाजी ब्रिगेडमध्ये 2 भूमिका मांडल्या गेल्या, एक सामाजिक, एक राजकीय, आणि जो कार्यकर्त्याचा ग्रुप होता तो डिवाईड झाला. तो डिवाईड झाल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ व्हायला लागले. नाहीतर आतापर्यंत एवढी मोठी घटना घडल्यानंतर ग्रामीण भागातसुद्धा याच्या रिॲक्शन्स उठल्या असत्या. तर ते बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला. आमची तर विनंती तुमच्या महानगरच्या माध्यमातून दोन्ही संघटनेतले जे राज्यभरातील पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील, ते हे कुठंतरी एकत्र आपण आलो पाहिजे. शिवशाहू फुले आंबेडकरी विचार मांडणारी ही संघटना आहे. ही तीच संघटना आहे ज्यांनी संभाजी बिडी महाराष्ट्रातून बंद केली. ही तीच संघटना आहे ज्यांनी जिजाऊच्या चरित्रावर शिंतोडे उडवणाऱ्यांचा व्याजासह हिशेब चुकता केला. ही तीच संघटना आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर जे राम गणेश गडकऱ्यांपासून वसंत कानेटकरांपर्यंत आरोप लावले गेले ते आरोप खोडून काढले. अशा संघटना महाराष्ट्रात जिवंत राहायला पाहिजे. कुठलंही सरकार कुठल्या दहशतवादी संघटनेला पोसत नाही. आणि हे जे काही झुंड गुंडे हे आले होते, हे दहशतवाद्याचंच रूप घेऊन आले होते. संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही काम केलं. ती पुरोगामी विचाराची मराठा बहुजन समाजाच्या तरुण कार्यकर्त्याची एक संघटना आहे. तुम्ही हे अनेकांनी आरोप केले या संघटनेवर, पण काय कोणी सिद्ध करू शकलं नाही. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि आम्ही आजही त्याच विचाराचे आहोत. आम्ही विचाराची प्रतारणा कधी करत नाही. आम्ही काही सोडलं म्हणजे एक्सपायरी डेट झाली आमची असं नाही ना. आम्ही विचाराचे आहोत ना. जसा एखादा माझा मित्र भाजपचा सांगतो की मी RSSचा कार्यकर्ता आहे, ते सांगताना त्याला अभिमान वाटतो, तसं मी शिवशाहू फुले आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता पूर्वी होतो, आताही आणि मरेपर्यंत राहील. ज्या दिवशी मी मरेल त्याच दिवशी तो विचार माझ्यातला संपेल, तोपर्यंत नाही संपणार. तुम्ही पूर्वाश्रमीचे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते होतात, संभाजी ब्रिगेडमध्ये सक्रिय होतात. मात्र आत्ता प्रतिगामी विचाराचे लोक असतील जे पुरोगाम्यांवर हल्ले करतात, त्यावेळी जर भूमिका घ्यायची झाली तर अमोल मिटकरींची काय भूमिका असेल? माझी भूमिका ॲग्रेसिव्ह भूमिका घ्यायची झाली तर काय असेल तुमची भूमिका? ॲग्रेसिव्ह हीच मी सभागृहातही घेतलेली आहे, सभागृहाच्या बाहेरही घेतो आहे, की अशा प्रकारचे नराधम जे डरपोक आहेत, हे खरेच मर्द असते ना, मर्द, तर त्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकराच्या घरात जाऊन त्याच्या तोंडाला काळं फासलं असतं. म्हणजे नामर्द झुंड होती. यांनी हतबल एक व्यक्ती पाहिली आणि त्यांच्यावर अटॅक केला. हे खरेच मर्द असते तर ते सोलापूरकर काय तुमचा बाप लागून गेला होता का? कोरटकर तुमचा बाप लागून गेला होता? हे आमच्यात ते ॲग्रेसिव्हनेस आजही आहे. म्हणून सभागृहात पण आम्ही मांडण्याची हिंमत दिली. बाकी बाहेर येऊन पोपटपंची नाही केली. असे अनेक लोक आहेत ज्यांना पुळका आला आहे आज, पण ते बाहेर येऊन पोपट. आम्ही सभागृहाच्या पटलावर आणले की कठोर कारवाई या नराधमांवर करा आणि त्यांना प्रोटेक्शन द्या. ठीक आहे, आम्हाला काय प्रोटेक्शनची आवश्यकता नाही. कार्यकर्ता हेच आपलं चळवळ असते. कार्यकर्ते, फाटके कार्यकर्ते जिवंत ठेवतात चळवळ. मी परत सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आंबेडकरी चळवळ जे जिवंत आहे ना, ते प्रस्थापित लोकांमुळे नाही आहे. ते विस्थापित गोरगरीब, तळागाळातला फाटका चपला शिवणारा, सर्वसामान्य हलगीवाला असेल, तुमचा शाहीर असेल, या लोकांनी ती जिवंत ठेवलेली आहे. तशीच ह्या ज्या काही चळवळी आहेत ना, ह्या गोरगरीब प्रामाणिक फाटक्या लोकांच्या भरोश्यावर उभ्या झालेल्या चळवळी आहेत. पण आज ती लोक विखुरल्या गेलेली आहेत. म्हणून कोणीतरी हिंमत केली. नाही तर मी तुम्हाला सांगतो, संभाजी ब्रिगेड नाव जरी गाडीवर असलं तरी टोलवाला आपोआप रस्ता सोडायचा. टोलवाला प्रशांत कोरटकर असतील किंवा राहुल असेल, त्याला काय इतका रिस्पेक्ट देतात. प्रशांत कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल, शेवटी हा गृह खात्याचा विषय आहे. गृह खातं देवेंद्र फडणवीसांच्याकडे. कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना पाठीशी घालतात असं वाटतं तुम्हाला? अजिबात कुठलेही गृहमंत्री असं कोणाला पाठीशी घालत नसतात. त्यांच्यावर कारवाई काय झाली नाही ना. असं आहे की कायदेशीर भाग पण आहे.
ज्यावेळेस त्या प्रशांत कोरटकरचा ऑडिओ रेकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबला पाठवली, त्यात ते सिद्ध झालं की या नालायकाचा तो आवाज आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडायला सुरुवात केली आणि पोलिसांनी मग त्याला अंडा सेलमध्ये टाकलं. राहुल सोलापूरकर विरुद्ध कोणी फिर्यादच दिली नाही, आणि फिर्याद जर दिली असेल तर त्याच्यावर त्या तिथल्या पोलिसांनी का कारवाई केली नाही हा मोठा संशोधनाचा विषय आहे. पण माझं सांगण्याचं तात्पर्य असं की अजूनही हे लोक जे मुजोर आहेत, जे माजोरडे आहेत, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, ही वृत्ती, ही म्हणजे व्यक्ती नाही आहे, ही एक प्रवृत्ती आहे. मग यांच्यावर तर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, का झाले नाहीत हे आता मी स्वतः गृहमंत्र्यांना भेटतो. परत तुम्ही मला आठवण करून दिली, कारण मागच्या अधिवेशनातला हा ज्वलंत विषय होता आणि आज या निमित्ताने एक गोष्ट परत ऐरणीवर आली. आणि माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळात कायद्याचा धाक अशा झुंडांवर, गुंडांवर राहिला पाहिजे. ही गुंडशाही प्रवृत्ती महाराष्ट्रात जास्त फोफावू द्यायची नसेल. डाव्या विचारसरणीच्या काही संघटनेवर आपण बॅन आणतोय नागरी सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून, पण उजव्या विचारसरणीच्या माध्यमातून कुठं जय श्रीरामचे नारे लावत दहशत माजवणारी लोकं असतील, काही प्रमाणामध्ये धर्माचं कवच घालून दहशत माजवणारी लोकं असतील, या लोकांवर सुद्धा बॅन आला पाहिजे, जे उजव्या विचारसरणीचे म्हणून घेतात. यांनीच गौरी लंकेश मारला आहे, यांनी दाभोळकर मारले आहेत. आज तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम असला तर तुम्ही म्हणणार हे देवधर्मविरोधी आहेत. तुम्ही ठरवणार की देवधर्म काय आहे. मी नास्तिक आहे, मी भगतसिंग वाचला आहे, मी लेनिन वाचला आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर वाचला आहे. मी ठरवेल मी कोण्या देवाजवळ जायचं, नाही जायचं, कोण्या मंदिरात जायचं. आम्ही लहानपणापासून ते संस्कार ऐकत आलो वारकरी संप्रदायाचे. नसे राऊळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी, जिथे भूमीचा पुत्र गाडेल घाम. हे वाचत आलो, ऐकत आलो आपण सगळे लोक. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यात आम्हाला देव दिसतो. तो सावता महाराजांना त्यांच्या शेतात दिसला, ते कधी मंदिरात गेले नाही. तुम्ही नास्तिक ठरवणार त्यांना? किंवा गाडगे महाराज दरवर्षी पंढरपूरला यायचे, कधी विठ्ठलाला दर्शनाला गेलेले नाहीत, उलट रंजल्या गांधल्यांची सेवा करायची. तुम्ही गाडगे बाबांना नास्तिक म्हणणार? संविधानाचा प्रचार प्रसार करताना तुम्ही म्हणणार अर्बन नक्षलवादी घुसलेत वारीमध्ये? ही काय पद्धत आहे? मला माझा बोलण्याचा अधिकार आहे. समता व दर्जाची व संधीची समानता देणारं माझं संविधान आहे. त्याच्यामुळे संविधानाचा विचार टिकवण्याकरता ह्या पुरोगामी संघटनेला महाराष्ट्र शासनाचं सुरक्षा कवच असलंच पाहिजे. नसलं तर मग उजव्या विचारसरणीची झुंड, अशीच डाव्या विचारसरणी तुम्ही ज्या लोकांना म्हणता, पण जे खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकर म्हणतात, त्यांना ही लोक जिवंत ठेवणार नाहीत. त्याच्यामुळे अशा गुंडा झुंडांवर मकोकासारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे. यासाठी मी जोपर्यंत विधिमंडळाचा सदस्य आहे तोपर्यंत मी प्रामाणिकपणे माझं काम करत राहील. संभाजी ब्रिगेडमध्ये आधी तुम्ही काम केलेलं आहे. या प्रकरणानंतर तुमचं कोणाशी बोलणं झालं किंवा यानंतरची संभाजी ब्रिगेडची भूमिका काय असेल हे काय तुम्हाला कळालं? माझं कोणाशीही बोलणं झालेलं नाही. मला माझ्या अंतर्मनाला ते वाटलं की ज्या लोकांसोबत आपण 15-15, 20-20 वर्ष काम केलं, ज्यांचा एक दरारा महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यांची एक आदरयुक्त भीती आहे, ज्यांच्या तालमीत आम्ही सगळे लोक, अगदी अनेक लोक आहेत. वरच्या सभागृहामध्ये शिवसेनेचे शिंदेसाहेबांच्या गटाचे आमदार हेमंतदादा पाटील हे तर संभाजी ब्रिगेडचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते, नांदेड जिल्ह्याचे. आम्ही पण दोघांनी बसून चर्चा केली की आम्ही अनेक वर्ष या संघटनेत काम केलं. त्यामुळे अशा एखाद्या आमच्याच चळवळीतल्या वरिष्ठ नेत्यांवर असा प्रकारे गुंडे हल्ला करतील तर मग आम्ही इथं आहोत. महाराष्ट्रातले कार्यकर्त्यांना अपेक्षा असणं साहजिक आहे की आपली 2-3 माणसं तिथे आहेत, तिथे बोलली तरी पाहिजे. आम्ही आमचं काम करतो. राहिला प्रश्न आता याच्यानंतरच्या प्रतिक्रियेचा, तर संभाजी ब्रिगेडचा अभ्यास ज्याला नसेल त्यांनी तो अभ्यास करावा. तुमचा पिंड शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे. त्यानंतर तुम्ही विधान परिषदेचे सदस्य म्हणून झाला. तुमची भूमिका स्पष्ट आहे की शिवशाहू फुले आंबेडकर. मात्र ज्यावेळी वेळ येईल पूर्ण रॅडिकल भूमिका घ्यायची, त्यावेळी तुम्ही घ्याल का रॅडिकल भूमिका? मी सुरुवातपासूनच रॅडिकल भूमिका घेत आलेलो आहे. रॅडिकल भूमिका घेतल्यामुळं अनेकदा मी वादातही सापडलेलो आहे. पण मी माझी विचारधारा कधी सोडली नाही. मी आता ठीक आहे, याच्यात फायदा नुकसान माझं भविष्य ठरवेल काय आहे ते माझ्या हातात नाही आहे. ते मी योग्य व्यक्तीसोबत काम करतो आहे. आदरणीय अजितदादा जे शिवशाहू फुले आंबेडकरी विचाराचे पाईक आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. ज्या दिवशी वाटेल काही मी चुकलो त्या दिवशी ते कान धरून मला सांगतील. पण मला माहीत आहे माझा विचार हा शाश्वत आहे. माझा विचार म्हणजे माझा वैयक्तिक विचार नाही, शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचा विचार हा शाश्वत विचार आहे. याला कोणी गालबोट लावण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका. जरी आम्ही तिन्ही वेगवेगळ्या मताचे पक्ष एकत्र असलो तरी महाराष्ट्र हिताचं काम करतो. ना भारतीय जनता पार्टीने त्यांची विचारधारा आमच्यावर लादली, ना आम्ही आमची विचारधारा त्यांच्यावर लादली. त्याच्यामुळे तिघंही आम्ही व्यवस्थित काम करतो आहोत. आम्ही एकत्र आहोत. हे लोकशाहीमधलं चांगलं चित्र आहे. पण आता ही वेळ आली
कोणती भूमिका घ्यायची. मी माझी भूमिका स्पष्ट केली ना, की गुंडशाही झुंडशाहीचा विरोध आहे. कोरटकरच्या वेळेस मी माझी भूमिका स्पष्ट केली ना. मी स्वतः म्हणणार आहे की गृह खात्यातल्या पोलिसांनी त्याला अभय दिला आहे म्हणून नागपूरच्या या हरामखोराबद्दल, हा प्रशांत कोरटकर. तो राहुल सोलापूरकर, त्याचं फक्त टकलं फोडायचं राहिलं. ते जर सापडलं असतं ना तर त्याच्या चाटीवर 2-3 दिले असते हाणून. पण अशी लोक यांच्या विरुद्ध जेव्हा जेव्हा अमोल मिटकरीला बोलायचं काम पडेल त्यावेळेस मी माझीसुद्धा पर्वा करणार नाही. जे चूक आहे ते चूक आहे. काय वाटते, संभाजी ब्रिगेड याला सडेतोड उत्तर दे? इतिहास ज्यांनी केलं आहे ना ते मात्र पश्चाताप करतील एवढं नक्की. धन्यवाद आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी. तर हे होते अमोल मिटकरी.